लोकसभा निवडणुकीचं पर्व चालू आहे आपल्याकडे आणि वेगवेगळ्या भाषणांमधून संविधान बदलण्याच्या गोष्टी कित्येक भाजप नेते करत आहेत। बरेच लोक म्हणतात की 400 पार करायचे, 400 पार करायचे, अब की बार 400 पार। हे 400 पार म्हणजे कशासाठी आहे? तर संविधान बदलण्याच्या दृष्टीनं 400 पार आम्हाला मिळवायचे असं त्यांचं म्हणणं आहे। पण हे 400 पारची चर्चा करताना आपल्याला संविधान बदलण्याच्या दृष्टीनं जे त्यांनी बोलतायत ते संविधान बदलण्यासाठी काय काय गरजेचं आहे ह्याची आपण चर्चा करत नाही। ते लोक जे संविधान बदलण्याची वाचाळ वाणी बोलत असतात ते लोक सुद्धा संविधान बदलण्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत आणि फक्त संविधान बदलायचे असंच बोलत राहतात। मग बरेच तरुण वृद्ध याच्या विरोधात तरी बोलत असतात किंवा याच्या सपोर्ट मध्ये तरी बोलत असतात। ही जी प्रक्रिया आहे ती कशी आहे हे कोणच आपल्यापर्यंत पोहोचवत नाही किंवा त्याच्यावर चर्चा केली जात नाही। आता खरंच जर समजा संविधान बदलायला घेतलं आपण तर त्यासाठी संविधान निर्मात्यांनी काय प्रोव्हिजन करून ठेवलेले आहेत? संविधान स्वतःला बदलण्याची परवानगी देतं का? तर ह्या गोष्टी आपल्याला चर्चेतून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। ठीक आहे, तर संविधान बदलण्यासाठी 3 महत्वाच्या प्रक्रिया किंवा साधारणपणे आपल्याला बघायला भेटतात, जसं की सिंपल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन ऑफ हाफ स्टेट्स। ठीक आहे, घटना दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने महत्वाचे कलम म्हणजे 368 आहे। त्या 368 कलम मध्ये स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन ऑफ हाफ स्टेट। स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय? तर लोकसभा आणि राज्यसभेची जी टोटल मेंबरशिप आहे त्याच्या 50% आणि 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग। म्हणजे जर समजा लोकसभेची मेंबर्स आहेत, संख्या आहे आता सध्याला 543 पैकी 272 लोकांनी त्या पर्टिक्युलर कायद्याच्या साईडने मतदान केलं तर तो कायदा संमत होतो, पास होतो। सोबतच 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे जर समजा 543 पैकी 300 लोक प्रेझेंट आहेत आणि 200 लोकांनी त्या कायद्याच्या साईडने जर वोटिंग केलं तर तो कायदा संमत होतो। म्हणजे जर एखादा कायदा बनवायचा आहे कमीत कमी 272 आणि प्रेझेंट अँड वोटिंग जे मेंबर आहेत त्याच्या 2/3 लोकांनी मतदान केलं पाहिजे। स्पेशल मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन ऑफ हाफ स्टेट्स हे कुठे वापरले जाते? जे कायदे बदलल्यानंतर राज्यावर सुद्धा परिणाम होतो असे कायदे बदलताना पूर्ण जेवढे टोटल राज्य आहेत तेवढ्या राज्यांच्या 50% राज्यांची संमती असणं आवश्यक असते। आपण स्पेशल मेजॉरिटी मध्ये पाहिलं की 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग, संपूर्ण सदस्य संख्येच्या 50% आणि सोबतच 50% राज्यांची संमती हे आवश्यक असते। संविधान निर्मात्यांना ह्याची आयडिया होतीच की लोकशाही विरोधी जी तत्व आहेत ते संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहेत। त्यामुळं जी संविधान निर्मात्यांनी ही जी संविधान बदलाची जी प्रक्रिया आहे ती एकदम किचकट बनवलेली आहे। ब्रिटनमध्ये आणि USA मध्ये जसं आपण विरुद्ध बघतो की ब्रिटनमध्ये एखादा कायदा बनवणं किंवा संविधान बदलणं एकदम इझी आहे। साध्या संसदेमध्ये एखादा कायदा पास केला आणि संविधान बदललं असं होऊ शकतं। अमेरिकेमध्ये ही जी प्रक्रिया आहे ती एकदम किचकट आहे, पण आपल्या भारतीय संविधानाची जी प्रक्रिया आहे ती दोन्हीच्या मधला मार्ग आहे। म्हणजे काही जे साधे कायदे आहेत ते सिंपल मेजॉरिटीने पण बदलले जाऊ शकतात आणि जे सात्मक बदल आहेत ते स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन ऑफ हाफ स्टेट्स अशा पद्धतीने बदललं जाऊ शकते। सोबतच सुप्रीम कोर्ट वेगवेगळ्या वर्डिक्ट मधून हे सांगत असते की बेसिक स्ट्रक्चर जे आहे संविधानाचं ते बदललं नाही पाहिजे। त्यामुळे वाचावीर बोलतात की संविधान आम्ही 400 पार आल्यानंतर बदलू वगैरे, असं तर काही शक्य नाही। पण डॉक्टर आंबेडकर म्हणायचेच की संविधान किती जरी चांगलं असलं आणि तो वापर करणारे जर लोक खराब असतील तर अल्टिमेटली ते संविधान खराबच सिद्ध होईल। त्यामुळे त्या दृष्टीने पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। संविधानाचे लूप होल्स वापरून आपल्यावर अत्याचार किंवा अन्याय होत असतील तर त्याविरुद्ध लगेच सुरुवातीच्या काळातच थांबणं अत्यंत गरजेचं आहे।